ग्रह. सांगून पण लगेच विसरता म्हणून लक्ष इथं द्यायचा. आधीच वाचला ना मी. न लुकलुकणाऱ्या चांदण्यांना ग्रह म्हणतात. चौथा सूर्यमाला. सूर्य हा व ताऱ्यांभोवती व सूर्य हा तारा व त्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. यात उपग्रह, लघुग्रह व वटुग्रह यांचाही समावेश होतो. सूर्याभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांना काय बोलतात? सूर्यमाला. आणि कुठल्या कुठल्या ग्रहांचा समावेश होतो? तीन आता सांगितलं. कुठल्या कुठल्या ग्रहांचा समावेश होतो? आता तीन सांगितलं मी. बोल रे. बघा लगे लक्षात राहायला पाहिजे. उपग्रह, लघुग्रह व वटुग्रह यांचे समावेश होतो. तू त्याच्या मागं नको, तू इथं लक्ष दे. आता काय पृथ्वी. त्याला दे. मग काढता त्याला दाखवतो कशाला? त्याला नाही द्यायचा तो. बोलू नको. इथं लक्ष जाऊ दे. त्याच्या मम्मीकडनं आपण भरून घेऊ. त्याच्याकडनं, त्याच्या मम्मीकडनं टाकल्याकडनं. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो व ती सूर्याभोवती परिभ्रमण करते. पृथ्वीला कोणापासून प्रकाश मिळतो? पृथ्वीला कशापासून प्रकाश मिळतो? सूर्यापासून. एवढा सांगायला काय एवढा वेळ लागतो? आता सूर्यच घेतला ना आपण. ते तो वाचला, दुसरा काही नाही देणार. 8 ग्रह आणि पृथ्वी फिरते का सूर्याभोवती? पृथ्वी फिरते सूर्याभोवती का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. नाही तर दिसू कधी काय सांगलं तर परिभ्रमण करते. फिरते नाही लिहिलं, परिभ्रमण. सहावा काय? 8 ग्रह. 8 ग्रह कुठचे ते लक्षात ठेवायचा. शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह सगळे. आपल्या सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. आता ते सांगा मला 8 ग्रह. बुध, चांगला होता. याच्यापेक्षा पाडाची काही गरज कोणती तुला? आता इथं काय केलं तो मला सांग. तो काय दिला? तुला बोललो फोडू नको. डोकंच चाललं नाही. तू हाय मंद वागत चाललेल्या दिवसांनी. काही आबड दाबड लिहिलास? कविता लिहिलीस का? तू शुद्ध लेखन लिहिलास? कसा लिहायचं असते? कशी नाही? काय लिहिलं तुम्हाला काही कळतंय तरी याच्यात? शुद्ध लेखन आहे. मग तुला बोललो हा लिहिला तरी हा तरी बऱ्यापैकी जरा तरी होता. पण जरा राहू दे बोलू. मी नंतर बघितला असता. या आता इथं एक फळ जरी सोडून लिहिली असती तर झालं असतं ना. खेळ बघ. तुला बोललो मागांना ये, मी घेते रिटर्न मला घ्यायला लागल का नाही? तुझा डोकंच चाललं नाही ना. मंद वागतो. ठेव रे. नाही घेणार मी. त्याला एकट्याला 4 शिकवते आता इथून. 8 गुण आता घेऊ आपण वाचून. झालं आम्ही आता वाचलं. आता त्याला पण घे. आता एवढंच घे. त्याला वाच रे. आपल्या सूर्यमालेत बुध,
मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. हा, याचा 8 ग्रह आता मी विचारतो, 2 मिनिटं घेते सुट्टी. पाठ कर लगेच. चला घ्या पत्रे. आता तुला 8 ग्रह सांगितले. कुठले कुठले ग्रह आहेत सांग. सोपे. बुध, शुक्र, पृथ्वी, हा. शनी, रांगेतच आले पाहिजे असं काही नाही. आपण कुठले पण ते 8 तेच आले पाहिजे. बोल. बुध, शुक्र, पृथ्वी, शनी, मंगळ, हा. युरेनस, हा, युरेनस आणि नेपच्यून. मग तू कशाला सांगत? हे खालचं काय आहे? कक्षा आहे. कक्षा नंतर तुला परत कक्षा. प्रत्येक ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण. 6वा झाला ना, 8वा आपला येऊ 6वा. 7वा आहे. कक्षाचा आहे. प्रत्येक ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण करण्याच्या मार्गाला त्या त्या ग्रहांची कक्षा म्हणतात. हा, आता काय दिलंय? प्रत्येक ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण करण्याच्या मार्गाला. बघा काय, प्रत्येक ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण करण्याच्या मार्गाला ग्रहांची कक्षा म्हणतात. काय? सूर्याभोवती फिरतात. आता हे कसा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ना, मग हे ग्रह आहेत ना 8 दिले, बुध, शुक्र, शनी, हे सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात ना. मी पुन्हा पायाने चालू केलाय एकदम बाबाला गमू दे गे. मगची नंतर बघू. आता तुम्ही सांगते ते गमू दे. काय? पाणी पुन्हा चालू केलाय. ज्ञान काय सांगते मी आता तुम्हाला? कक्षाचा. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्यांना काय बोलतात? सूर्याभोवती कक्षा. सूर्याच्या भोवती परिभ्रमण करण्याच्या मार्गाला कक्षा म्हणतात. काय? उपग्रह. तू पुढचा योग घे. इतक्यात नको तुझ्या डोक्यात विचार घेऊ. ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात. उपग्रहां देखील सूर्यापासून प्रकाश मिळतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. इतरही बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. जो उपग्रहांचा दिलाय. ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात. जो मेन महत्वाचा आहे. हा, उपग्रह म्हणजे काय? ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. काय बोलतात? सांग. उपग्रह म्हणतात. कशाला? परिभ्रमणला. कशाभोवती? पृथ्वीभोवती. कस काय सांग मला? चंद्राभोवती. ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहांभोवती शक्तिबळ काय करतात?
तू लक्ष इथं दे तुम्ही. आता बटुग्रह आला. बटुग्रह, लघुग्रह, प्लुटो प्लुटो. प्लुटो कुठला येतो? या खगोलीय वस्तूला प्लुटो प्लुटो, बोलणार काय तोंडात प्लुटो, बोलताय ना? प्लुटो, प्लुटो. या खगोलीय वस्तूला या खगोलीय वस्तूला बटुग्रह म्हणतात. बटुग्रह म्हणतात. आता सांगा बटुग्रह कशाला म्हणतात? बटुग्रहाला खगोलीय वस्तूला. अरे नाही. प्लुटो सांगला नाही मी प्लुटो, प्लुटो. प्लुटो. एवढं तर आहे, एका वाक्यातच आहे तो. लुटो नाही, लुटो. प्लुटो नाही प्लुटो. लुटो. हे लुटो बोलतात. लुटो. लुटो हा, या खगोलीय वस्तूला ही वस्तू आहे ना खगोलीय तिला बटुग्रह म्हणतात. बटुग्रह म्हणतात. समजलास? बटुग्रहाला आणि इथं बघ काय पुढचं बघा बटुग्रहांना बटुग्रहांना स्वतःची कक्षा स्वतःची कक्षा असून ते असून ते सूर्याभोवती सूर्याभोवती स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे प्रदक्षिणा प्रदक्षिणा करतात. करतात. स्वतःभोवतीच करतो हा ह्यो सूर्याभोवती. आता काय लघुग्रह ना मंगळ मंगळ व गुरु या ग्रहांच्या या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह म्हणतात. आता सांगा लघुग्रह कशाला म्हणतात? लघुग्रह कशाला म्हणतात? बोला. 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 लघुग्रह कशाला म्हणतात? मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. सांग चल. तिघांना विचारला मी प्रश्न. खगोलीय वस्तूला लघुग्रह म्हणतात. तुला खगोलीय वस्तूला लघुग्रह नाही बोलत. मंगळ, गुरु, शुक्र, शनी. ऐक. मंगळ, गुरु, शनी या ग्रहांच्या या दरम्यान ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह म्हणतात. कळलं आता? तर तुमचं हे पाठांतर मी परत विचारणार आहे प्रत्येकाला हा. तुमचं हसणं आहे ना हे झाऱ्यावर आता तोंडावर मारी. तुमचं हसणं बंद करणार आहे तुमचा. लय तुमची मस्ती आहे ना तर गॅस बंद कर जा. इकडं मीठ बंद कर. बघ तुमचा कसा बंद करते. वरती करू नको तू ये इकडं. गॅस बंद कर बोलले मी तुला फक्त. ए घे. दुसरा इथं लक्ष ठेव. मारी एक कालताय. लक्ष दे इथं. अंतर. जानू आई लाईट घालव. चंद्र आकाराने सूर्यापेक्षा मोठा दिसतो. वाचलं तुम्ही? नाही. काय वाटलं? मग काय? मग नंतरला तो नाही बोलले मी. नंतरला एवढा तुला भाग आहे तो नंतरला शिकवी. काय तुझ्या एकट्यासाठी रिटर्न बसू मी? तू तर मंद आहेस. खरोखर हो तो तर बसलाय झेंडे काढून. घे आता वाच. चंद्र आकाराने सूर्यापेक्षा मोठा दिसतो. कारण तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. चंद्र हा आकाराने मोठा आहे. सूर्यापेक्षा कसा आहे? मोठा आहे. छोटा बोला. छोटा काही मस्ती चालले. मोठा पागल. गुरुत्वाकर्षण आहे हा कथा. खगोलीय वस्तू एकमेकांना स्वतःकडे खेचतात. या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शक्ती शक्ती असे म्हणतात.
7 ग्रहांवर असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती गुरुत्वाकर्षण शक्ती आणि दुसरा दिला ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती या दोन्ही कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे ग्रहांचे ठराविक कक्षेत परिभ्रमण होय परिभ्रमण होय हा मगाच्या मी ऐकला परिभ्रमण तू बोललास आहे ना खरं सांग तू बोललास का नाही? मी 2 वेळा ऐकला मला बोलत खरं सांग बोललास का? इथं काय बसली मी येरी आहे हा? नीट वाचायला तुमचा तोंड नीट तुमचाच होणार आहे सराव का माझा नाही होणार आहे मी नाही पेपर द्यायला येणार आहे तिथं पण नीट ऐकला येतं तरी पण तुम्ही जाणून पण चुकीचं वाचता ना मी नाही बाबा काय नाही ते मॅडम लोक बोलतील मला 10 वेळा म्हणून 3-4 वेळा एक शब्द मी वाचून घेते रडायची काही गरज नाही हसतं कसं हसतं पुन्हा मी पडणार तर पाहिजे हसायला मला पाहिजे तुम्हाला हसायला काय पाहिजे सर मला सांग येत आता तुम्ही आता दोघं जण सांगा जेव्हा हसतात ना सांग सर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय सांगा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तुला विचारलंय तुम्हाला दोघांना काय त्याला नाही विचारलं तुम्हाला दोघांना विचारलंय हसताना दात काढताना सांगा मला चला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आता जस्ट घेतला नाही मी पाठांतर बोल ना. सांगा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय एवढा सोपा आहे ना त्या वस्तू आकाशात ज्या खगोलीय वस्तू असतात ना त्या स्वतःकडे खेचतात एकमेकांकडे त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात कळला काय बोलली मी आता बोला वापिस गुरुत्वाकर्षण काय आता तू पण सांगा त्यांच्याकडे तू पण सांग हा तिघांनी पण सांगा खगोलीय वस्तू ती खेचतात नाही खगोलीय वस्तू एकमेकांना स्वतःकडे खेचतात त्यांना खगोलीय वस्तू म्हणतात खगोलीय वस्तू नाही गुरुत्वाकर्षण शक्ती बोललो मी गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात खगोलीय वस्तू स्वतःकडे खेचतात त्या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात लगेच पाठ होतो जास्त मोठा नाहीये पाठ जर पाठ करायचा असला ना तर तुमच्या डोक्यात बसल तुमचा जर मनच नाही अभ्यासामध्ये ना तुमचा डोका ना तेच बधीर झालेला आता इथं विचारलाय ना तो आता आणि हे वरचा मी विचारलं तुम्हाला नंतर झाला आता ये ना